नमस्कार मित्रांनो, द नॉलेज ऑफ वर्ल्ड चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. लसूण आजकालच्या आहारातील एक अविभाज्य घटक बनला आहे. लसूण केवळ भोजनाची चव वाढवत नाही, तर याच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. लसणाचे अनेक औषधी उपयोग आहेत. उग्र वासामुळे अनेक जण लसूण खाणे टाळतात, परंतु त्यांच्या औषधी गुणांची फारच कमी लोकांना माहिती आहे. दररोज लसणाची एक पाकळी खाणे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यातून अ, ब आणि क जीवनसत्वासह आयोडीन, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यासारखे अनेक पोषक तत्व एकत्र मिळतात. चला तर मग पाहूया लसूण खाण्याचे फायदे. नंबर 1. लसणाचे तेल तळहात आणि तळपायाला लावल्यास डास जवळ येत नाहीत, तसेच त्वचाही नितळ होते. नंबर 2. तुमच्या नियमित आहारात लसणाचे सेवन केल्याने ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे सांध्याचा रोग सुरुवात रोखण्यास किंवा कमी होण्यासही मदत होऊ शकते. नंबर 3. लसणाच्या नियमित सेवनाने त्वचेचे आजारही बरे होतात. तळपायाच्या आजारांसाठी लसूण अतिशय उपयुक्त आहे. नंबर 4. लसूण शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढवते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे. नंबर 5. लसणाचे सेवन कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करते. लसणामुळे रक्ताचे शुद्धीकरण होतेच, शिवाय रक्त पातळ होते, त्यामुळे रक्ताच्या गाठी निर्माण होत नाहीत. नंबर 6. लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडिकलच्या प्रभावापासून वाचवितो. तसेच सल्फरयुक्त गुण रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. अँटीक्लोनिंग गुणामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत. नंबर 7. सरसूच्या तेलात लसणाच्या पाकळ्या टाकून उकळून घ्या. हे तेल कानात टाकल्यास कानदुखीचा त्रास कमी होतो. नंबर 8. रोज लसणाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. हवामान बदलामुळे होणाऱ्या सर्दी आणि खोकल्यावर लसूण टाकलेला चहा गुणकारी आहे. नंबर 9. थंडी किंवा बदलणाऱ्या वातावरणात सर्वच वयोगटातील लोकांना कफ किंवा सर्दीचा त्रास होतो. लसणाचे नियमित सेवन केल्यास अशा आजारांपासून सहज मुक्तता होऊ शकते. नंबर 10. लसणात अँटी इन्फ्लमेटरी गुण आहेत, ज्यामुळे ॲलर्जीला दूर पळवता येते. नंबर 11. लसणाचे नियमित सेवन केल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो. नंबर 12. सिरोसिसच्या त्रासावर लसूण रामबाण उपाय आहे. लसणाचे तेल लावल्यास त्वचेला खूप आराम मिळतो आणि समस्या दूर होते. नंबर 13. लसणात डायसल्फाईड असते, त्यामुळे फेरोप्रोटीनचे प्रमाण वाढविते. याचा फायदा म्हणजे आयरन मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत होते. नंबर 14. नियमित लसूण सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. ॲसिडिटी आणि गॅसच्या त्रासांपासूनही दिलासा मिळतो. हृदयाच्या विकारांसह तणावावरही लसूण नियंत्रण ठेवतो. नंबर 15. दुधात लसूण उकळून पाजल्यास लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. लसणाच्या पाकळ्या भाजून खाल्ल्यास लहान मुलांना श्वास घेताना होणारा त्रास दूर होतो. ज्या मुलांना सर्दीचा त्रास जास्त होतो त्यांना लसणाच्या पाकळ्यांची माळ घातली पाहिजे, त्याने त्रास कमी होतो. नंबर 16. वजन घटविण्यात लसूण गुणकारी आहे. शरीरातील वसा कोशिकांना विनियमित करण्याची क्षमता लसणात आहे, त्यामुळे वजन कमी होते. नंबर 17. गर्भवती महिलांनी नियमित लसणाचे सेवन केले पाहिजे. गर्भवती महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर संपूर्ण गर्भावस्थेपर्यंत लसणाचे सेवन केले पाहिजे. नंबर 18. लसणाच्या सेवनामुळे व्हायरल, फंगल, यीस्ट आणि वर्म यांचा संसर्ग होत नाही. ताज्या लसणाच्या सेवनामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका कमी होतो. नंबर 19. सांधेदुखीसाठी लसूण अतिशय गुणकारी आहे. नंबर 20. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास लसूण खूप फायदेशीर आहे. लसणात लोह असते. रक्त तयार होण्यास लोह आवश्यक असते. तसेच क जीवनसत्व असल्यामुळे स्कर्बी रोगांपासूनही बचाव होतो. नंबर 21. लसणाच्या सेवनामुळे सर्दीपासून लवकर आराम मिळतो. तसेच घशाला होणाऱ्या संसर्गापासूनही बचाव होतो. अस्थमासारख्या श्वसन विकारात लसूण गुणकारी आहे. नंबर 22. लसणाच्या सेवनाने केस गळणे बंद होते. लसणात ॲलिसिनचे प्रमाण भरपूर आहे, तसेच सल्फरही असते. लसणाची पेस्ट डोक्याला लावल्यास केस गळणे कमी होते. नंबर 23. लसूण नियमित सेवन केल्यास दातांच्या दुखण्यामध्ये आराम मिळतो. दात दुखत असल्यास लसणाची पेस्ट करून दातांवर ठेवावी, लगेच आराम मिळेल. लसणास अँटीबॅक्टेरियल तत्व असतात, त्याचा फायदा होतो. नंबर 24. लसूण एक नैसर्गिक पेस्टिसाइड म्हणूनही उपयोगी आहे. लसूण, मिनरल ऑइल, पाणी आणि लिक्विड सोप एकत्र करून नैसर्गिक कीटकनाशक तयार केले जाऊ शकते. नंबर 25. लसणाच्या 5 पाकळ्या बारीक करून त्यात थोडे पाणी टाकावे. त्यात 15 ग्रॅम मध मिसळावा. हे मिश्रण सकाळी आणि सायंकाळी सेवन करावे. यामुळे पांढरे केस काळे होतील.
नंबर 26. लसणाचे सेवन लहान मुलांसाठी उपयुक्त आहे. हवामान बदलाशी संबंधित आजारांवर लसूण गुणकारी आहे. 5 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी लसूण अनेक आजारांवर उपायकारी सिद्ध होतो. नंबर 27. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही कच्चा लसूण खाऊ शकता. मजबूत प्रतिकारशक्ती शरीराला अनेक प्रकारच्या संक्रमणापासून वाचविण्यास मदत करू शकते. नंबर 28. त्वचेच्या समस्यावर देखील लसूण उपयुक्त ठरतो. लसूण मुरुमांपासून बचाव करण्यास आणि मुरुमांचे डाग हलके करण्यास मदत करतो. नंबर 29. अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्मामुळे लसूण मेंदूच्या आरोग्यास फायदेशीर मानला जातो. अल्झायमर आणि मृत्यूभ्रंश यासारख्या न्यूरो डिजनरेटिव्ह रोगांवर लसणाचे सेवन प्रभावी आहे. नंबर 30. लसणात अँटीबॅक्टेरियल गुण आहेत. म्हणूनच तारुण्य पिटिकांची समस्या असल्यास लसणाचे सेवन अतिशय गुणकारी ठरते. तारुण्य पिटिकेवर लसणाची पाकळी लावून हलक्याने रगडल्यास लवकरच आराम मिळतो. नंबर 31. किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा. तर मित्रांनो, हे लसूण खाण्याचे फायदे कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशा नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.